हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मस्त अशी चटणी बनवणार आहे. तर इथं काय केलं आहे, मी कढईनं माझ्या अगोदर मी शेंगदाण्याची चटणी कलसली होती, त्याच्यामुळं त्याच कढईमध्ये मी 2-2.5-3 पळ्या तेल टाकलं. तेल जरा शिल्लक टाकलं आणि त्याच्यामध्ये एक मोठा साईजचा कांदा कट करून टाकलेला आहे. आणि कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जिरे ॲड केलं आहे मी थोडंसं, आणि खूप सारा लसण टाकायचा ठेचून. चटणी म्हणल्यावर चटणीमध्ये लसण ना थोडा एक्स्ट्रा घालायचा, खूप छान फ्लेवर येतो. तर इथं मी लसण ठेचून टाकला. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि एक अर्धा कट केलेला टोमॅटो, तो पण आपल्याला याच्यात परतून घ्यायचा. आणि एक छोटा चम्मच पोहे खायचा, छोटा चम्मच जाडं मोठं तिखट. आणि त्याच्यानंतर इथं मी हरभऱ्याची भाजी घेतली, ती चोळून घेतली अशी मस्त, त्याची जेणेकरून मोठे मोठे देठं काढून टाकायचे आणि आपली भाजी बारीक बारीक चुरा मस्त. आणि याच्यात ना पाणी ॲड नाही करायचं. बिना पाण्याची चटणी आहे, म्हणजे चटणीत पाणी नसतंच शक्यतो, पण ह्या भाजीला मी पाणी नाही ॲड केलं इथं. नंतर मस्त लागते अशी खुरून झिंग्यालाही मागं टाकेल अशी मस्त चटणी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही झिंग्याची चटणी काय बनवसाल अशी ही छान लागते, एवढी भारी लागते, एकच नंबर टेस्टी लागते. हे बघा, तयार आहे इथं आपली हरभऱ्याची चटणी.